अमरावती शहर में विभागीय कामगार उपायुक्त कार्यालय के बांधकाम कामगार कल्याणकारी मंडल के विभागीय कार्यालय इसी तरह जिला कामगार सुविधा केंद्र का उद्घाटन बीते शनिवार 14 सितंबर की शाम ललित कला भवन छाबड़ा प्लॉट स्थित प्रशांत नगर में किया गया। इस अवसर पर कामगार मंत्री संजय कुटे उपस्थित थे व उनके हाथों से इस कार्य का उद्घाटन किया गया। इस कार्यक्रम की अध्यक्षता कृषि मंत्री अनिल बोंडे द्वारा की गई। केंद्रीय मनुष्य बल विकास राज्य मंत्री संजय धोत्रे इनके साथ ही अनेक मान्यवर इस कार्यक्रम में उपस्थित थे। इस कार्यक्रम के उद्घाटन के दौरान बोलते हुए मान्यवरों ने कहा कि यह इमारत कामगार बंधुओं के लिए एक मील का पत्थर साबित होगी। इस इमारत के जरिए कामगार बंधुओं को अधिक से अधिक सहायता मिल सकेगी और सरकारी योजनाओं को उन तक पहुंचाने में लाभ मिल सकेगा। तो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नामदार संजय कुटे यांच्यावर विश्वास टाकला आणि नामदार संजय कुटे यांनी सार्थ करून दाखवला। कारण एवढा झपाटा कामाचा खरं तर पाहिलं तर खातं खूप मोठं आहे आणि एवढे मोठे मंडळ त्या खात्यामध्ये की त्या खात्याच्या मंडळाचे नाव घ्यायचे तरी पण किमान 1 तास लागेल आणि अभ्यास करायचा असला तर 1 वर्ष लागेल। परंतु या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आणि त्यासोबतच त्यावर पक्की पकड ठेवून कामगारांपर्यंत कसं पोहोचता येईल यावर संपूर्णतः नियोजन नामदार संजय कुटे यांनी केलं। हे मुंबई प्रांत होता महाराष्ट्र राज्याच्या अधीन आणि तेव्हापासून शासनाने कामगार विभाग परंतु हे मंडळ सर्वार्थानं जर आपण पाहिलं तर प्रत्येक मंडळाचं काम हे कामगार हिताचं काम आहे। डिश मध्ये जर आपण मंडळ पाहिलं तर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय म्हणजे आपल्या कामगारांची ज्या ज्या इंडस्ट्रीमध्ये ज्या ज्या आस्थापनामध्ये आपला कामगार काम करतो त्याची सुरक्षा कशी घेतली पाहिजे आणि त्याचं आरोग्य कसं सांभाळलं पाहिजे हे काम त्या मंडळामार्फत चालतं। इंडस्ट्रीमध्ये जनजागृतीच्या माध्यमातून कामगारांना प्रशिक्षण दिलं जातं। इंडस्ट्रीच्या ओनरला तिथल्या डायरेक्टरला प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि कामगारांचा तिथं अपघात होऊ नये याची जबाबदारी म्हटल्यापेक्षा त्यांना जनजागृती करून ती घटना कमीत कमी व्हाव्यात हा प्रयत्न या डीच्या माध्यमातून